सम्राज्ञी श्रीमती गिरिजाताई केळकाराच्या यादीन दर वर्सा फोंड्यां संगीत महोत्सव करतात। अंदूचो 37वो संगीत महोत्सव आणि 13 आणि 14 डिसेंबराक फर्मागुडीच्या श्री गोपाळ गणपती सभा मंडपात जातलो। पत्रकार गोकुळदास मुळवीचे संकल्पनेखाला सेगीत 36 वर्सां हो महोत्सव घडोवन हाडटात। फोंडेची पत्रकार संघटना सरकाराची मजतीन तो घडोवन हाडटा। अंदूच्या महोत्सवात दिल्लीचो नामनेचो तबलावादक अक्रम खानाचे सादरीकरण खाशेलेपण जावन रावतले। ते भायर संगीत नाटक आणि शास्त्रीय गायनाची यादीत उरपी मैफल आसतलीच। फर्मागुडीच्या गोपाळ गणपती प्रांगणात 13 आणि 14 डिसेंबर असे 2 दिवस होणार आहे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री गोकुळदास मुळवी यांच्या संकल्पनेतून हे संमेलन गेली 36 वर्ष यशस्वीरित्या फर्मागुडीमध्ये साजरं करण्यात आलेलं आहे। यावर्षीच्या 37व्या संगीत संमेलनात फोंडा पत्रकार संघ आणि इतर सहकारी आमचे त्याच्यात गोवा सरकारचा सहभाग आहे, पण आम्ही यावर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे गोवा सरकारचा उल्लेख इथं टाळत आहोत। उद्घाटन सोहळा जो होणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही यावर्षी रवींद्र भवन साखळीचे उपाध्यक्ष श्री दत्ताराम चिमुलकर यांना आमंत्रित केलेलं आहे। प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री गोविंदराव काळे उपस्थित असतील आणि या उद्घाटन कार्यक्रमात आम्ही प्रथेप्रमाणे 3 सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करतो, तो इथं होणार आहे। त्या सत्कार सोहळ्यामध्ये पहिल्या संगीत प्रेमी म्हणून श्री मनोहर तिळवे यांचा संमेलन समितीतर्फे सत्कार होणार आहे। श्री वेणीमाधव बोरकर ज्येष्ठ कवी, गोव्याचे गोवा आकाशवाणीचे माजी केंद्र संचालक, साहित्य अकादमीचे पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, कलाप्रेमी आहेत, संगीताचे जाणकार आहेत आणि त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार पंडित रघुनाथ फडके पुरस्कृत त्यांचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्काराने त्यांचा होणार आहे। आणि ज्येष्ठ असे कलाकार, ज्येष्ठ वादक श्री अनिल पिळगावकर यांचा सन्मान श्री लक्ष्मीकांत घाटे स्मृती पुरस्काराने होणार आहे। 14 डिसेंबर सकाळी 10 वाजता गोव्याचा एक तरुण गायक कलाकार कुमार ऋषिकेश ढवळीकर जास्त शास्त्रीय गायन होईल आणि त्यानंतर दिल्ली आकाशवाणीचे कार्यक्रम विभाग प्रमुख पंडित संतोष नाहर यांचा वायलिन वादनाचा कार्यक्रम। रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ आणि फार प्रसिद्ध असे तबलावादक अक्रम खान दिल्लीचे, त्यांचा तबला एकलवादन होईल आणि त्यांना लेहरा साथ हे आपले गोव्याचे दत्तराय मार्शीकर करणार आहे। नंतर एक आमचा खास कार्यक्रम दरवर्षीचा लोकप्रिय असं म्हणता येईल, लोकांना फार आवडतो आणि प्रेक्षक श्रोते फार आवडीनं हा कार्यक्रम अनुभवतात, ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात। नाट्य संगीत रजनी ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या गोव्याचे दत्तगुरू केळकर आहेत, मुंबईच्या संपदा माने आहेत आणि आपल्या गोव्याचा अंबा बिरेकर हे कलाकार नाट्यगीतं सादर करणार आहेत। संगीत रसिकांना हा कार्यक्रम अर्थात विनामूल्य आहे, प्रवेश सर्वांना विनामूल्य आणि विशेषतः अशी अपेक्षा आहे की संगीत शिकणारे आपल्या गोव्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या संगीत संमेलनाचा फायदा घ्यावा, आपल्या अनुभवामध्ये थोडासा अधिक